माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC मूल निवासी मायनॉरिटीच्या लोकांनो, तसेच म्हणजे महाराष्ट्रातील जे काही लोक राहतात, महाराष्ट्रात 10 करोड मतदारदाता आहेत. त्यानंतर माझ्या महाराष्ट्रातील जेवढे काही लोक राहतात, मग तो कुठल्या जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो. बघा दादांनो, या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही शूद्र आणि अतिशूद्र लोकांनी, बघा थोडंसं मी इतिहास सांगतोय की आपल्या देशामध्ये बुद्ध हा तथागत गौतम बुद्ध, भगवान बुद्ध यांनी एवढी मोठी क्रांती केली आणि त्यांनी मार्ग दाखवलं, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. आणि तथागत बुद्ध म्हणत होता, मी वास्तव्यवादी आहे, मी काही परमेश्वर नाही आणि देव नाही आहे. मी माझ्या तर्कशुद्ध बुद्धीने मला जे योग्य वाटेल त्यालाच मी मान्य करणार. एकीकडे 99 लोक असतील, एकाकडे मी एकटं राहील, पण माझ्या तर्कशुद्ध बुद्धीला जर मान्य नसेल तर मी ते मान्य करणार नाही. विचार करा की तर्कशुद्ध बुद्धी म्हणजे काय. ज्या गोष्टी पॉसिबल आहेत मी त्यालाच मानणार, म्हणजे सायन्स आणि मॅथ्स. आणि मराठीत मानवता, हिंदीमध्ये इन्सानियत आणि इंग्लिशमध्ये ह्युमॅनिटी. या 3 बेसिसवर जगामध्ये जेवढे काही डेव्हलप कंट्री आहेत, हे बुद्धच्या विचाराने आपल्या देशाचं डेव्हलपमेंट करतायत. आणि बुद्ध हा भारतातच जन्माला आलेला आहे. अशा महान राजा तथागत गौतम बुद्ध हा कितीतरी वर्ष अगोदर या भारताच्या पृथ्वीवरच जन्माला आलेला आहे आणि जग त्याच्या विचाराने आज आपली प्रगती करतो आहे. पण दुःखाने मी सांगू इच्छितो, आमच्या देशामध्ये आर्य विदेशी यहुदी नाझी, जे हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोक, हे युरेशियामधून आलेले आहेत. आणि 10व्या मौर्य राजा बुद्ध राजा बृहदत्तेची कपट बुद्धीने हत्या केली दादांनो. आणि त्यानंतर जे बुद्धाचे जे प्रचारक होते त्यांचं डोकं कापून शराव नदीत टाकलं. बघा किती क्रूर. त्यानंतर त्यांनी आम्हाला म्हणजे एवढा अन्याय अत्याचार केलं की 90% लोक घाबरून गेले. आणि बघा दादानो, म्हणजे याचा अर्थ मी यांना 400 पटीने क्रूर का म्हणतोय. या पृथ्वीवरचा इतिहास बघा, कुठल्या तरी कंट्रीमध्ये असं अन्याय अत्याचार कुठल्या तरी कंट्रीमध्ये झालेला आहे का आणि होत आहे का. मी कितीतरी माझ्या व्हिडिओमध्ये प्रूव्ह करतोय. बाहेरनं जे काही लोक आलेले आहेत त्यांनी पैसा घेऊन गेलेत, मोगल आलेत, इंग्रज आलेत, त्याच्या अगोदर आले, पण एवढा अत्याचार कोण नाही हे मी प्रूव्ह करून सांगतोय. एकाची हिंमत होत नाही मला प्रश्न विचारायची. आणि मी महाराष्ट्रात लोकांना सांगू इच्छितो, तुम्ही जरा विचार करा, खरं आहे का खोटं आहे. कारण 3 क्रांत्या याच महाराष्ट्रात झाल्यात. आणि याने मनुस्मृती केली. काय सांगितलं, ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण, त्याने नॉलेज घ्यायचं म्हणजे शिक्षण घ्यायचं. आणि तो म्हणजे मालक, आमचा मालक, बरोबर आहे, तो जे म्हणेल ते क्षत्रिय म्हणजे भावतनं. त्यांनी पैलवानकी करायची, शेती करायची, मेहनतीचं काम आणि लढाई लढायची. आणि तो जो सांगेल, कोण, ब्राह्मण, ब्रह्माच्या तोंडातून ते त्यांनी करायचं. त्याच्या विरोधात गेले त्याला मारण्यात येईल. त्यानंतर वैश्य, धंदा करणारे, त्यांनी त्यांचं मानायचं. आणि आम्ही पायातलं जन्माला आलो. आमच्या 7000 जाती. आम्ही इथले 90% आज मूळ निवासी SC ST OBC, गरीब, बहुजन, मराठा हा बहुजनच आहे 90% लोक. आणि मायनॉरिटी हा जे कंटाळून, यांना कंटाळून, कुणाला, हे वर्णव्यवस्थित लोकांना, हे अतिशूद्रामधले लोकांनी
धर्म परिवर्तन केलं. इंग्रजांनी सांगितलं तुम्ही मुसलमान धर्म घ्या, आणि इंग्रजांनी त्यांना हे करण्यासाठी हिंदू शब्द, हिंदू ही शिवी दिलेली आहे, हे सुप्रीम कोर्टने सुद्धा सांगितलेलं आहे. आणि काय सांगितलं याने, जो कोणी शिकेल त्याच्या कानात शिसा टाकू. तुम्ही लोकांनी शाळेत जायचं नाही. आणि हे बॅचलर येऊन आमच्या 90% समाजात 3 वर्षाच्या पोरीपासून कुठलीही स्त्री यांना पसंत, त्याच्याशी ते बलात्कार, रेप, हत्या करतील. आणि त्याचं जो कोणी विरोध करेल 90% मधला मूल निवासी त्याची हत्या करणार. आणि तुम्ही शिकायचं नाही. आणि एखादी आमची आया बहिणीचा नवरा जर मरण पावला त्याला त्यांच्याच चितेवर, त्या नवऱ्याच्या चितेवर जिवंत जाळायचे आणि नगारा पिटायचे. आणि अतिशूद्रमधल्या आदिवासीची पोरगी, हे नमोद्री पाच साऊथचे, तिला बदनवर कपडे नाही पाहिजे, तिची 2 साईडची छाती कापून घ्यायचे. बघा दादानो किती क्रूर. त्यानंतर आमच्याच महाराष्ट्रात 3 क्रांत्या झालेल्या आहेत. बसेश्वर लिंगावत गुरु शूद्र, मारलं त्याला. नामदेव महाराज शूद्र, सिंपी, एवढी पिटाई केली, तो गुरुद्वारामध्ये जाऊन शिरोमणी झाला. त्यानंतर रैदास अतिशूद्र, कबीर, गुरु गोविंद सिंग साहेबांची फॅमिली, बघा किती क्रूर आहे ते. आणि मग काय झालं की क्षत्रिय राजे हे आपसात लढाई लढत होते. पण मला सांगा इतिहासकारांनो, महाराष्ट्रामध्ये विद्वान आहेत, दाखवा कुठंतरी क्षत्रिय राजाने संतांना मारलेला आहे का. आणि क्षत्रिय राजे हे मेहनत करायचे, जे निजामी मराठा आहेत ना, हे क्षत्रिय आहेत. आणि यांची कोम जी आहे ती सांगतो मी आता, रक्त, कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, निजामी मराठा कोण आहेत ते. आणि त्यांच्याकडे विश्वप करायला हे मुनुमजी, आणि राजा हा 10 बायका करायचा, बायका तर आमच्या. मग सांगा मला, क्षत्रिय राजे जर अन्याय नव्हते करत शूद्र याच्यांवर, तर यांना आणि हे 10 बायका करायचं. मग क्षत्रियाच्या याच्याखाली कोण काम करायचं मुनिमजीचं? आर्य ब्राह्मण. अच्छा, 3 कोटीचे 33 कोटी अंधविश्वास. तो जे म्हणेल ते करायचं. आजही 21व्या सदीमध्ये काय आहे, तो जे सांगतोय तेच करताय ना तुम्ही. त्यांनी म्हटलं 60 करोड लोक गूचं पाणी, पेशाबाचं पाणी, हागल्याचं पाणी, डेड बॉगी सडलं, 60 करोड गेले. मी नाही म्हणत, हे प्रेस मीडिया म्हणते 60 करोड लोक. कोरोनामध्ये ताली थाली वाजवली, मरणारे डॉक्टर लोकांना महाराष्ट्रातले सगळेचे सगळे. हां, तुमचा मायबापापेक्षा दगड मोठा तो पुष्पशृंगराम, 85 करोड 5 किलोनी. बघा महाराष्ट्र जगातला श्रीमंत, 3 क्रांत्या झाल्यात. अरे शरम करा रे, शरम.